नमस्कार, मी प्रगती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण लायनिंगचा ड्रेस कटिंग करणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण अस्तर घेतलं आहे 2 मीटर आणि त्याचं फोल्ड मारलं आहे. 4 पदरी म्हणजे डबल फोल्ड मारलं आहे. अशा पद्धतीनं आता शोल्डर टाकून घेते. शोल्डर मी 6.5 वरती मार्किंग केलं आहे. बॉडी उंची 14 वरती मार्किंग केली आहे आणि सीट उंची 21. आता त्यांना मी सगळ्यांना मुंडा मी 7 इंच टाकते. आता त्यांना लाईन मारून घेते. अशी व्यवस्थित लाईन मारून घ्यायची सीधा छाती घेरच्या मापाला, कमरेच्या मापाला आणि सीट घेरला पण. आता छातीचा 4था भाग प्लस अर्धा इंच लूजिंग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिंग असं मी माप टाकणार आहे. 9.5 वरती मार्किंग केलं आहे. इथं पण सेम 9.5 वरती मार्किंग केलं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग. सीट घेर पण त्यांचा 42 आहे, तर त्या हिशोबाने मी 11.5 वरती मार्किंग करते. 1.5 इंच 1 इंच शिलाई मार्जिंग घेतले साईड कटच्या फोल्डसाठी. आता जे वरती माप आहे सेम तेच सीधामध्ये मी खाली टाकणार आहे. काही वेळेस बॉटम जास्त घ्यावा लागतो, पण सीट घेर जर जास्त असेल तर बॉटम घेर जास्त घ्यायची गरज पडत नाही. अशी मी बॉटम घेरला तर लाईन मारून घेते सीट घेरपर्यंत. सेम तसेच वरती लाईन मारून घ्यायच्या जिथून आपण 1.5 इंचावरती मार्किंग केले तिथे शिलाई मार्जिंगसाठी. ही माप आपण दुसऱ्या स्केलनी पण मार्किंग करून लाईन मारता येतात, पण मी सीधा स्केलच वापरले कारण सगळ्यांकडे त्या स्केल नसतात, त्यामुळे ही स्केल वापरूनच तुम्हाला मी दाखवते. आता आपण मुंड्याचं माप मार्किंग करणार आहोत. तर मी 7 इंच घेतलं होतं, ते मार्किंग करून 6.5 मार्किंग केलं मी आणि वरती आता सीधा लाईन जॉईंट केली, लाईन दिली. आता 1.5 इंचावरती मार्किंग करणार आहे बाहेरच्या मुंड्यासाठी. तर इथे 1.5 इंच घेतलं आहे आणि आतमध्ये 1.25 इंच घेऊन आतल्या मुंड्याचा शेप देते. त्या मुंड्याचा शेप देऊन घेते आता व्यवस्थित. शेप आतला बाहेरचा दोन्ही शेप देऊन झालेत. आता मी गळा रुंदी मार्किंग करते. गळा उंची घेते 6.5 मार्किंग करून बॉक्स तयार करून आतल्या पुढच्या गळ्याचा शेप देते. याला मी 5 शेपमध्ये शेप देणार आहे, तर याला मी 5 शेप देऊन घेते. असं माझा शेप देऊन झाला की मी कटिंग करून घेणार आहे अस्तर. तर माझा शेप देऊन झाला आहे. आता अस्तर बाहेरून पूर्ण कटिंग करून घेते. जिथे इथं मार्किंग केले तिथूनच स्ट्रेट कटिंग करून घ्यायचं आहे. त्याला एक्स्ट्रा काहीच आता ठेवायचं नाही आहे. पहिलं बाहेरच्या मुंड्यापासूनच मी कटिंग करून घेतलं. आतला मुंडा मी नंतर कट करणार आहे. आता साईडला नॉच देऊन घेते जिथून आपल्याला सीट घेर छातीचा 4था कमरेचा 4था जे आहे तिथून आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले, तिथं नॉच देऊन घेतले आहेत. आता शोल्डर उतार देऊन मी कटिंग करून घेते. आता बॅक साईडचा आपला गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर पाठच्या साईडचा गळा पण 6.5 इंचच आहे, तर मी 6.5 वरती मार्किंग करते आणि 2.5 इंच गळा रुंदी घेऊन लाईन मारून घेते. तिथल्यांवरती 2.5 इंचावरती जॉईन करून घ्यायची आणि पाठचा गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी त्याला गोल आकार दिला आहे आणि आपले आता अस्तर कटिंग करून झालं आहे. आता आपण स्लीव्ज कटिंग करून घ्यायचे. जे मुंड्यापासून कापड कटिंग केलेलं चोरलेलं असतं त्याच्यातच मी स्लीव्ज बसवते, म्हणजे एक्स्ट्रा कापडाची गरज पडत नाही. तर त्यांची स्लीव्ज 5 इंचात, तर मी 5.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. 5.5 इंच घेतलं आहे. वरतून खाली 2.5 इंचावर मार्किंग करते.
आणि छातीचा चौथा भाग मार्किंग करून तिथून आतमध्ये 1.5 इंचावरती मार्किंग करते. शिलाई मार्जिंग मी एक्स्ट्रा घेत नाही, ती त्याच्यातच ॲड आहे. छातीचा चौथा भाग घेतल्यावरती व्यवस्थित सेम माप येतं. आता इथं दंडीवर मी 6.5 टाकते आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग ती लाईन मारून घेते. आता मी कट मारून घेते पूर्ण. अशा पद्धतीने आपलं अस्तर स्लीवचं पण कट झालं आहे. आता आपण अस्तर कटिंग करून झालं आहे तर कापड कटिंग करायचं. हा फ्रंट भाग आहे. पदराची जी बाजू आहे ती फ्रंट साईडला घेतली आहे मी. म्हणजे याला जी डिझाईन आहे ती फ्रंट साईडला येईल. हे साडीचं कापड सीमर म्हणजे सॅटिंगचं आहे, त्याच्यामुळे ते थोडं जास्त सिल्की आहे आणि मग ते हलतं व्यवस्थित नाही आहे. आपल्याला साडीचे ड्रेस, त्याच्यानंतर वन पीस, स्कर्ट टॉप किंवा घागरा, फ्रॉक असं शिवून घेता येतं. तुम्हालाही असं काही शिवून हवं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नंबर देईन, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केल्यावर मी तुम्हाला हे शिवून देऊ शकते. नऊवारी साडीसुद्धा ते आता अस्तर व्यवस्थित सेक्युअर करून घेतलं आहे व्यवस्थित. कॉटन कापड असेल तेवढा त्रास होत नाही, पण हे सॅटिंग आहे ते खूप हलतं आहे, त्याच्यामुळे थोडं सांभाळून घेते आणि कट मारून घेते. याला मी अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा कापड सोडलं आहे. म्हणजे कापड सिल्की आहे ते हलतं आहे त्याच्यामुळं पण, आणि एक्स्ट्रा ठेवलं आहे म्हणजे कमी जास्त पडत नाही म्हणून. हे आता आपलं पुढचं अस्तर कट झालं आहे. पुढचा भाग वेगळा करून घ्यायचा. आता बॅक साईडचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. उरलेलं साडीचं कापड आहे ते परत नीट करून घेते. जी बॉर्डरची साईड आहे ती परत खालच्या साईडला करून घेते आणि त्याच्यावर बॅक साईड ठेवायची अस्तर. असे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी दुसरा व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपले दोन्ही कटिंग झालेत, पुढचा आणि पाठचा भाग. आता आपण स्लीव्स कटिंग करून घेणार आहोत. परत उरलेलं कापड जे साडीचं आहे ते नीट करून घ्यायचं व्यवस्थित, घडी फोल्ड मारून. हे स्लीव्ज मला खरं तर 16 इंच पाहिजे, त्याच्यासाठी मी कटिंग करून घेते. 16 इंच पहिले लाईन मारून घेते, मार्किंग करून अर्धा इंच एक्स्ट्रा घेते. म्हणजे 16.5वरती मार्किंग करून मी लाईन मारून घेते आणि त्याच्यावरती आपले स्लीव्स ठेवून घ्यायचे आहेत. याला हाफ स्लीव्ज लावणार आहे मी. बघूया कसं होतं आहे ते, कारण कापड हे बरोबर नाही आहे. खेचल्या पण जातं आहे, ताणतं आहे ते कापड. व्यवस्थित बसलं तर पूर्ण स्लीव्ज लावणार, नाही तर मग हाफ स्लीव्ज कटिंग केले तेच लावणार. एक्स्ट्राचं कापड मी कटिंग करून टाकेन. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडनं कटिंग मारून घेते. हे दोन्ही साईडला कट मारले. दोन्ही भाग एकत्र करून व्यवस्थित मी कटिंग मारले, म्हणजे दोन्ही भाग एकत्रच निघतात म्हणून. हे पण कापड असं हलत असेल तर तुम्ही पण त्याला पण टाचण्या लावून घेतलं तरी चालतं, जेणेकरून कापड असं हलत नाही, इकडे तिकडे होत नाही. आता स्लीव्स कटिंग करून झालेत आपले. आता आपण अस्तर जोडून घेऊया. मी अस्तर जोडून घेतले आणि बॅक साईड तयार करून घेतली. बॅक साईडचे डॉट्स मारून घेते मी. मधला भाग थोडा कट झाला, तर हा आता बॅक साईड पूर्ण रेडी करून घेते. फ्रंटचा भाग आपण जेव्हा पुढचा भाग तयार करू तर तो व्यवस्थित बघा.
आता पुढच्या भागाचं मी खालची जी बॉटमची पट्टी आहे ती फोल्ड मारून घेते. जो आपला घेर असतो फोल्ड मारून घेतले अस्तरला. आता एस्त्राचे दोरे कट करून आपण सीधा साईडला साडीची सीधा बाजू वरती ठेवायची आहे आणि उलट्या साईडला पलटी मारायची आहे. ती व्यवस्थित टाचणी लावून करून घ्यायचं आहे. टाचणी व्यवस्थित लावून घ्या. आता गळा मी थोडा डार्क करून घेते जेणेकरून दिसण्यात येईल. आणि आता त्याला शिलाई मारून घेते. कापड नीट करून शिलाई मारून घ्यायची. लायनिंगचं कापड असतं ना, अस्तरचं म्हणजे ड्रेस आपण शिवतो काही शिवतो तर त्याला कॅनव्हासची गरज पडत नाही. डायरेक्ट अस्तरनी गळा पलटी करता येतं. ब्लाऊजचाही ड्रेसचा पण कशाचाही गळे पलटी करून घ्यायचे असतील तर आपण असे अस्तरला पलटी करून घेता येतात. शोल्डरसुद्धा पलटी करतात. जर आपण स्लीवलेस शिवणार असेल तर मग शोल्डरला पण तसंच शिलाई मारून पलटी करून घ्यायचं असतं जेणेकरून डबल मेहनत लागत नाही, एकामध्येच होऊन जातं. आता मी असे नॉच देऊन घेते गळ्याला. पूर्ण नॉच देऊन झाल्यात माझ्या. आता पलटी करून घेते. व्यवस्थित करून घेऊन आता दाबटीप देते. गळ्याला अशा पद्धतीने दाबटीप देते. दाबटीप देऊन झाले. आता आपल्याला गळ्याला ते पूर्ण अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. तर मी अस्तर जॉईन करून घेते आधी. पूर्ण अस्तर जॉईन करून घेऊया. कापड अगदी व्यवस्थित करून मग अस्तर जॉईन करून घेते. आता शोल्डर जॉईन करून घेते. दोन्ही साईडचे शोल्डर सेम जॉईन करून घ्यायचे तसंच. व्हिडिओ खूप लाँग होईल त्याच्यामुळे मी स्लीव्ज लावून घेऊन फक्त तुम्हाला दाखवते स्लीव्ज कसे लावायचे ते. आणि त्याच्यानंतर 1.5 इंचावर जी मार्किंग केली तिथून फिटिंग करून फिटिंगची शिलाई मारून घ्यायची. आणि जी फिट घेरायच्या तिथे ठेवले तिथून रिटर्नवरती येऊन शिलाई मारायची. पूर्ण झाल्याच्यानंतर साईड कट मारून पूर्ण आपला ड्रेस तयार होतो. अशा पद्धतीने मी स्लीव जॉईन करून घेतले दोन्ही. डबल शिलाई मारून घेते आणि आपला ड्रेस